नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. आता बातमी आहे भविष्यवाणी आणि एलियनच्या संदर्भातली. परग्रहावर एलियन आहेत की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कायम अनुत्तरितच राहिलाय. त्यातच एलियन विषयी बाबा वेंगाची भाकितं चर्चेचा विषय ठरली आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाणी केवळ थापा नाहीत, हे तिच्या 4 भविष्यवाणीवरनं आधीच सिद्ध झालंय असा दावा करण्यात येतो. तिनं एलियन विषयी ज्या भविष्यवाणी केल्या आहेत त्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. बाबा वेंगा ही बेल्गारियाची लोकप्रिय भविष्यवेत्ती होऊन गेली. अनेक जण तिची भाकितं ही टाइमपास म्हणून बघत होती, पण तिच्या 4 भविष्यवाण्यांनी जगाचा दृष्टिकोन बदलून टाकला. अमेरिका, आयसिस आणि रशिया संबंधीच्या तिची भाकितं जुळल्यानं अनेकांनी तिच्या गूढ काव्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आज विज्ञान UFO आणि एलियन गांभीर्यानं घेत नसले तरी सुद्धा परग्रहावर कोणीतरी असल्याचं नाकारत नाही. त्यातच एलियन विषयी बाबा वेंगाची भाकितं चर्चेचा विषय ठरली आहे. बाबा वेंगा हिच्या दाव्यानुसार एलियन लवकरच मानवाशी संपर्क साधतील. मानवाची अंतराळाशी दिवसागणिक दोस्ती वाढतीये. मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलंय. आता मंगळ, गुरु आणि शनी त्याला खुणावतोय. इतकंच नाही तर सूर्याचा अभ्यास सुद्धा सुरू झालाय. वेंगाच्या दाव्यानुसार वर्ष 2125 मध्ये हंगेरी ह्या देशात एलियन सगळ्यात आधी संदेश पाठवतील. ह्या देशामध्ये ते कोणाशी पहिला संपर्क करतील हे स्पष्ट होत नाही, पण एलियनशी सातत्यानं संपर्क होण्याचे संकेत तिनं दिलेत. आजपासून 100 वर्षांनी म्हणजेच 2125 मध्ये एलियन पृथ्वीवरती येतील आणि हंगेरीतल्या नागरिकांशी संपर्क साधतील. आपल्यापेक्षा प्रगतशील संस्कृती ब्रह्मांडात अस्तित्वात आहे असा दावाही करण्यात येतो आणि त्या दृष्टीनं वैज्ञानिकांचे संशोधन सुद्धा सुरू आहे. अनेकदा ह्या संस्कृतीकडनं काही संदेश पकडण्याचा दावा सुद्धा येतो. एका द्वितारा प्रणालीतनं विचित्र रेडिओ संकेत मिळालेले होते. ते उर्सा मेजर नक्षत्रामध्ये 1600 प्रकाश वर्ष असल्याचं समोर आलं. डॉक्टर आयरिस डी रुईटर यांनी त्याचा शोध घेतलेला होता. एका लपलेल्या पांढऱ्या बटुतारा आणि एका लाल बटुतारांमध्ये परस्पर संवाद झाल्याचे संकेत सांगत होते. त्यामुळे तारकीय चुंबकीय क्षेत्र आणि ब्रह्मांडीय रेडिओ उत्सर्जनाविषयी मानवीय ज्ञानात आणखीन भर पडली आहे. सध्या बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीविषयी सुद्धा असाच दावा करण्यात येतोय. अर्थात सध्या ह्या भविष्यवाणीचं समर्थन करणारे एक वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाहीये, पण येत्या काही वर्षात चुंबकीय क्षेत्र, ध्वनिलहरींविषयीचं संशोधन प्रगत टप्प्यामध्ये पोहोचल्यानंतर याविषयीच्या दाव्यावरती प्रकाश पडू शकतो.